मी निघालो तुम्ही येता का? आय पब्लिक, आज आपला बरेच दिवसातून ब्लॉग येतोय कारण की एवढे दिवस आपल्याला जमला नाही. कॉलेज होता, सगळ्याच गोष्टी होत्या, त्यामुळे आपल्याला टाकायला जमला नाही. आता बघूया. आज आमचा दुसरा दिवस आहे. आम्ही आज निघलोय पायदिंडी शिर्डी चालत. हे बघा, हा जानू डोंगस्त्याचा, हा एक, आणि माझा परम मित्र भाविक भोईर. तो बघा, तो ब्लॉगमध्ये येत नाही, त्याला लाज वाटते, तरी पण आपण त्याला कुठं ना कुठं दाखवू तुम्हाला. आता आम्ही रस्त्याला हे बघा चालतोय, पूर्ण अंधार आहे पुढं, हे बघा. आता तुम्हाला आम्ही पुढे जाऊन चला आता पुढे भेटू. बाय. आता बघा, आता आम्ही एवढ्यात बिस्किट वगैरे खाऊन झालेलं आहे. आता आम्ही परत चालायला लागलेलो आहे. आणि बघा थोडासा आता उजेड पण झालेला आहे. आणि भाविक आणि जय हे दोघं मागत राहिलेले आहेत. आम्ही आता पुढे निघून आलेलो आहे. बघा हे मागे आहेत, चालत आहेत. आता आम्ही डायरेक्ट पोहोचू वडापाव खायला. तर नाश्त्यासाठी आम्हाला पुढे मंदिर आहे, तिथे थांबवणार आहेत. तिथे गेल्यावर तुम्हाला थोडंसं दाखवतो कसं आहे मंदिर, काय आहे. चला मग. बघा गाईज, आता आम्ही जस्ट मंदिरात पोहोचलो आहे. हा मंदिराचा व्ह्यू बघा. आणि हे बघा, सगळे आता जस्ट येऊन बसल्या तिथं, लई टाकल्यात तिथं. आम्ही पण लई थकलो आहे. आता आम्ही पण बसू तिथे. व्ह्यू एवढा खतरनाक आहे ना, पण बघा किती भारी व्ह्यू आहे. बघा, याला 2 दिवस तर काही खायला नाही मिळता भेटलेला. बघा कसं ओढून पडला. बघ, भाविकची आमच्या इथे पेटी पडलेली आहे अशा प्रकारे. माझी नाही पेटी पडले, आम्ही बरोबर आलेले. माझं ते पाय सरळ होतं. ओके, याचं सरळ होतं. हे पाय याचं पण सरळ होतं. आलास ना, काय बोलतो ब्लॉगमध्ये येणार नाही, घेतला का नाही? बरोबर, ठीक आहे. इथं बघा काही शंकराचं मंदिर आहे. दिसत नाही, अंधार आहे. इथं बघा नंदी आहे. आमचा भाविक, इथं भाविकची पेटी पडलेली आहे अशा प्रकारे. भाविक इकडे बघ. कर क्या रहा है? बघा इथे सगळी नाश्त्याला बसलेत आणि आमचा भाविक जाण्या आणि निशा बघा कसे लाईनीत बसलेत ना. असं नाश्ता आहे. 3 वड, 3 पाव, मारा ताव आहे का नाद. आता मी नाश्ता केलेला आहे. वडापाव खाल्ले, तुम्हाला दाखवलेच असतील कसं काय. आता आम्ही निघतो. आता बघा मागं पब्लिक पण दिसत असेल तुम्हाला. आता इथनं थेट डायरेक्ट खर्डीला डायरेक्ट. आता आमचं आहे जेवण. इकडे आम्ही मस्त झोपून आराम करून जाणार आहे. कसा राहा बघा. मी निघालो तुम्ही येता का? माझ्या साईला भेटाया तुम्ही येता का? ठरलं बोलावणं जणू साईनं ये म्हणाला. आता आम्ही मुंबई नाशिक हायवेला आहे. आता आम्ही एवढ्यात खडीला आलो आणि खडीला आम्ही जेवण आहे. आम्ही दुपारचं जेवण करून मग आम्ही कसाराकडे जाणार आहे. आम्ही कसाराला आमच्यात वस्ती आहे, तरी तुम्हाला आता पुढे जाऊन दाखवतो. चला बघा पब्लिक, आता इथं आपलं जेवण वगैरे बनवायला सुरुवात केलेली आहे. आणि दुसरी पब्लिक या रोडला इकडून येतच आहे. आता ती काही नंतर जेवण झालेलं आहे. आता मी निघतोय कसाराकडे. आमची कसाराला वस्ती आहे. जसं मी पहिला तुम्हाला बोललो का, कसाराला आपली वस्ती आहे. तर जेवण होऊन आता निघलो आहे. कारण की इथून कसारा 13 किलोमीटर आहे. कारण 13 किलोमीटर आता इथून जायचं आहे लांब. आता जेवलो वगैरे आणि थोडा बसलो आणि आता निघलो आहे. मी बघू शकता पुढे निशाण चालले. हा मयूर पाटील, हा चिंचगर पाडा. तुला बघा आमची छोट्याशी चाल बघा, काय चाल आहे, काय हाल आहे. लय लय खतरनाक चाल आहे बघा छोट्याची आमची. छोट्या काय छोट्या. आता मी निशाणी घेऊन आम्हीच पुढे आहेत. बाकीचे मागपर्यंत कोणीच दिसत नाही. आता आम्ही दोघेच पुढे आहेत. आता इथून कसारा फक्त राहिला आहे 8 किलोमीटर. आम्हाला इथून फक्त 8 किलोमीटर पुढे जायचं आहे. आणि मागे तर बघू शकता आता कोणच नाही आहेत. निशाणी घेऊन आम्ही दोघंच पुढे आहेत.
चला मग आता कसारला गेलो आम्ही. आता पोचलो कसाऱ्याला. आणि बघा इथं आम्ही राहणार आहेत. आता आम्ही इकडे गेलेलो नदीवर आंघोळ करायला. आता फ्रेश होऊन आलो. आता जाऊन डायरेक्ट रात्रीचे जेवायला उठायचं. विषय संपला. चला मग आता तुम्हाला रात्री बघा आज आम्ही तर स्टेला आहेत आज. आता बघा मगाशी तर बघितला तुम्ही पोरांचा डान्स वगैरे झाला. मगाशी भजन पण झाला. आता आपण जेवायला झालो आहे. आता जेवूया आणि नंतर मग आपलं ब्लॉग एंड करूया. बघा मग मेनू काय. चण्याची डाळ ना, कोबी, वटाणे आणि वांगा बटाटा आणि बुंदी आणि घेवड्याचा शेंगा. मग बघा कसं जेवतोय का ना. आणि उद्या तुम्हाला डे 3चा ब्लॉग नक्की बघायला भेटेल. परत भेटतो दुसऱ्या नवीन ब्लॉगमध्ये. चला बाय. जय हिंद, जय महाराष्ट्र.